श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, हो नाही म्हणता म्हणता जगात अनेक ठिकाणी कोरोनाच्या डेल्टा रूपाचा प्रादुर्भाव थोडा कमी होत असल्याचं चित्र दिसत असतानाच पाश्चिमात्य देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. भरीसभर म्हणून आता ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या अवताराचं संकट उभं टाकलं आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र कोरोनावर कोणताही खात्रीलायक इलाज अद्याप मिळालेला नसल्यानं लशीच्या दोन्ही मात्रा घेणं खूपच आवश्यक आहे. तिथंच आपण मागं पडतो की काय अशी परिस्थिती आहे. जगासह देशात आणि राज्यात लशीची दुसरी मात्रा घेण्याबद्दलची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी हे विवेचन. श्रोतेहो, कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली तरी तो प्राणघातक ठरत नाही यावर सर्व तज्ज्ञांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. तरीही जगभरात लशीच्या दोन्ही मात्रा घ्यायला टाळाटाळ करणारे कोट्यवधी नागरिक आहेत. जगातल्या सर्व देशांमध्ये आतापर्यंत 8,47 कोटींहून अधिक लशीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 8,63 कोटींहून अधिक नागरिकांचं पूर्ण लसीकरण झालं आहे. पण अजूनही अनेक नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतलेली नाही. पहिल्या टप्प्यात कोरोना लशीची पहिली मात्रा घेण्यासाठी जगासह देशभरात मोठा उत्साह दिसून आला. पण तोच दुसरी मात्रा घेताना मात्र अनुत्साह दिसून येतोय. कोरोनाच्या डेल्टा विषाणूला प्रतिबंध घालता घालता आता ओमायक्रॉनचं संकट उभं राहिलंय. त्यामुळे नागरिकांची बेफिकिरी चिंतेत भर घालणारी आहे. ब्रिटन आणि अमेरिकेत ओमायक्रॉनमुळे हाहाकार माजलेला आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा पहिला मृत्यू नोंदवला आहे. यूकेमध्ये बुधवारी ओमायक्रॉनचे 78,610 रुग्ण आढळले असून ही संख्या जानेवारीत नोंदवलेल्या संख्येपेक्षा जास्त आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असतानाही अनेक नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. दरम्यान जगातल्या सर्वच देशात लशीच्या दुसऱ्या मात्रेची स्थिती काय आहे याविषयी सांगतायत आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे. कोविडच्या लसीकरणाने आता साऱ्या जगामध्येच बऱ्यापैकी वेग घेतलेला आहे. एक वॅक्सिनेशन ट्रॅकर आहे WHO त्यानुसार असं कळतं की दुसरा डोस म्हणजे फुल्ली वॅक्सिनेटेड जी लोकसंख्या असते, ज्यांनी कोविडचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, जागतिक लोकसंख्येपैकी 48% लोकांनी ते घेतलेले आहेत असं WHO ट्रॅकर सांगतं. मात्र प्रत्येक देशामध्ये ही स्थिती जी आहे ही वेगवेगळी आहे. याचं कारण असं की काही देशांमध्ये पहिला डोस झाला, दुसरा डोस झाला आणि एक तिसरा ॲडिशनल डोस ज्याला की आपण बूस्टर म्हणतो तो सुद्धा सुरू झालेला आहे. तसं चिली या देशामध्ये जवळपास 50% लोकसंख्येने बूस्टर घेतलेला आहे. माल्टा नावाचा एक देश आहे, तिथे 32%. UAE म्हणजे युनायटेड अरब अमिरात या देशामध्ये 33% लोकसंख्येला बूस्टर डोस दिलेला आहे. म्हणजे मुळात सांगायचं असं की 100 लोकसंख्येवरती 250, 256 वगैरे डोस व्हॅक्सिनचे अशा देशांनी दिले आहेत. यामुळे एकूण डोजेसची संख्या जर बघितली तर जगाच्या 48% लोकसंख्येने आतापर्यंत डोस घेतलेला आहे. मात्र तसं पाहिलं गेलं तर त्याच्या वितरणामध्ये बरीच तफावत आढळते. अनेक देशांमध्ये अगदी पहिला डोसही 50% पोहोचलेला नाही. भारताचं जर बघितलं तर आपल्याकडे 38% लोकसंख्येने दोन्ही डोसेस घेऊन प्रोटेक्शन मिळवलेलं आहे. तसंच आपल्याकडचा जो कोविनचा जो ट्रॅकर आहे त्याच्यानुसार जवळपास 55 कोटी लोकसंख्येपर्यंत आता आपण दुसरा डोस पोहोचवलेला आहे. म्हणजे भारत देशाची एकूण लोकसंख्या जी आहे त्यापैकी जी लोकसंख्या इलिजिबल आहे म्हणजे 18 वर्ष ते त्याच्यावर अशा सगळ्या लोकांना कोविड डोस मिळतो, तर त्यांच्यापैकी जवळपास 55 कोटी लोकांपर्यंत आपण दोन्ही डोस पोहोचवलेले आहेत. आणि पहिला डोस 135 कोटीच्या वरती व्हॅक्सिनेशन झालेले आहे. फक्त पहिला डोस जवळपास 90 कोटी लोकांनी घेतला आहे. तर एकंदर सांगायचं असं की इतर देशांच्या तुलनेमध्ये भरपूर लोकसंख्या असलेले जे देश आहेत जसं चीन आहे, चीनमध्ये मेनलँड चायना जो आहे त्यामध्ये बऱ्यापैकी लसीकरण झालेलं आहे. 83% लोकांचं पूर्णतः लसीकरण तिकडे झालेलं आहे. अमेरिका जर बघितलं तर 61% लोक फुल्ली वॅक्सिनेटेड आहेत, दोन्ही डोस झालेले, आणि 17% लोकसंख्येने तिथे तिसराही डोस घेतलेला आहे. कॅनडामध्ये जर बघितलं तर 78%. ब्राझील एक लोकसंख्येचा देश आहे भारतानंतर, त्यामध्ये 66% लोकांचं पूर्णतः वॅक्सिनेशन झालेलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास 76% लोकांचं झालेलं आहे. त्या तुलनेत आपल्याकडे 40% पूर्णतः वॅक्सिनेटेड लोक आहेत. तर तशी पाहिली गेली तर आपली प्रगती त्या मानाने कमी आहे. मात्र आपली लोकसंख्याही अधिक आहे आणि आपल्याकडे बरेचसे चॅलेंजेस आहेत. त्या मानाने
आपली बऱ्यापैकी प्रगती सुरू आहे. दुसरा डोस घेणं हे अतिशय आवश्यक आहे आणि दुसऱ्या डोस नंतरच आपल्याला बऱ्यापैकी प्रोटेक्शन जे आहे कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंट पासून मिळणं शक्य आहे. त्यामुळे इतर देश जितके सिरियसली ते डोस देतात आहेत, अगदी त्याच पद्धतीने भारतातही आपल्या सरकारने इनिशिएटिव्ह घेतले आहेत. मात्र आपण सगळ्यांनी सुद्धा आता त्याला समर्थन देऊन मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेतलं पाहिजे. देशात सध्या 46% नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत. लशीची पहिली मात्रा मोठ्या उत्साहात घेणारे नागरिक दुसऱ्या मात्रेकडे मात्र पाठ फिरवत आहेत. अशा नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. हर घर दस्तक ही मोहीम त्याचाच एक भाग आहे. ग्रामीण दुर्गम भागात घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवली जात आहे. तरीही नागरिकांमधली बेफिकिरी, लसीकरणाबद्दलचे गैरसमज, कोरोना रुग्णांची कमी होणारी रुग्णसंख्या इत्यादी कारणांमुळे पहिली मात्रा घेतलेले नागरिक दुसरी मात्रा घेत नसल्याचं चित्र आहे. देशातल्या 10 कोटींहून अधिक नागरिकांनी दुसरी मात्रा न घेतल्याबद्दल कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर व्ही के पॉल यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशातल्या नागरिकांची दुसरी मात्रा घेण्याची काय स्थिती आहे याविषयी सांगतायत आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे. लसीकरणामध्ये भारत देशाची जर आकडेवारी बघितली तर आपल्याकडे जवळपास 90 कोटी लोकांनी पहिला डोस आणि 55 कोटी लोकांनी त्यापैकी दुसरा डोस घेतलेला आहे. राज्यानुसार जर आकडेवारी बघितली तर उत्तर प्रदेश यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशात जर बघितलं तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या जवळपास 25 कोटी आहे. त्यापैकी 6 कोटी लोकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या उत्तर प्रदेशच्या अर्धी जरी असली तरी आपल्याकडे जवळपास 5 कोटी लोकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. 4,98,00,000 असा आकडा आहे. यावरून आपल्याला कळतं की महाराष्ट्र हा एकूण लोकसंख्येच्या तुलनेत उत्तर प्रदेशपेक्षा मागे कमी असला तरी सुद्धा लसीकरणाच्या दुसऱ्या डोसच्या तुलनेमध्ये आपण बऱ्यापैकी पुढे आहोत. यानंतर पश्चिम बंगाल, त्यानंतर मध्य प्रदेश, बिहार या राज्यांचा क्रमांक लागतो. मात्र हेही पण आता सांगायला पाहिजे की उत्तर भारतामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या जी आहे तिची घनता जास्त आहे, अशा ठिकाणी साहजिकच मोठ्या प्रमाणात लसीकरण होणं हे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये काही भाग जे आहेत आपल्याकडे जिथे केसेस अजूनही निघतात आहेत, जसं अहमदनगरमध्ये मध्ये काही दिवस केसेस निघाल्या होत्या. आता नाशिक साईडला अजूनही खानदेश वगैरे भागामध्ये केसेस निघतात आहे. तर तसं जर बघितलं तर आपल्याकडे त्या भागामध्ये बऱ्यापैकी लसीकरण हे व्हायला पाहिजे. आपल्याकडे कोविशिल्ड, कोवॅक्सिन ह्या 2 महत्वपूर्ण ज्या आहेत लसी जास्तीत जास्त लोकांना या 2 देण्यात आलेल्या आहे. यापैकी कोविशिल्डचं जे प्रोटेक्शन आहे ते बऱ्यापैकी सगळ्याच व्हेरियंटवर प्रोटेक्शन देते असं एकंदर सिद्ध झालंय. त्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये दुसरा डोस घेण्याकडे आता लक्ष द्यायला पाहिजे जास्तीत जास्त, कारण पहिला डोस तर अगदी बऱ्यापैकी झालेला आहे आपल्याकडे. मध्य प्रदेशमध्ये जवळपास 9 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये जवळपास 10 कोटी आणि महाराष्ट्राचा जो आकडा आहे तो एकंदर लसीकरणाचा 12 कोटीच्या वर गेलेला आहे. मात्र आता जो नवीन क्रायटेरिया आहे तो असा आहे की आपले दोन्ही डोस झाले पाहिजे. 2 डोस नंतरच कम्प्लीट प्रोटेक्शन जे आहे ते येईल. त्यानिमित्ताने आपण सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की दुसरा डोस जो आहे तो घेणं अतिशय आवश्यक आहे. आपल्याकडे जवळपास 5 कोटी लोकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 6 कोटी लोकांनी घेतलेला आहे आणि इतर राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रापेक्षा कमीच लोकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. मात्र महाराष्ट्राची नेहमीच लसीकरणामध्ये आघाडीवर राहिलेलो आहे. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष न करता अगदी आवर्जून दोन्ही डोस घेऊन आपल्याला स्वतःला सुरक्षित करून घ्यायला पाहिजे. देशातल्या परिस्थितीप्रमाणेच महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी नाही. राज्यातल्या 92 लाखांहून अधिक नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली नसल्याचं आढळून आलं आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यातल्या 80% नागरिकांनी पहिली मात्रा घेतली तर फक्त 40% नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. यावरूनच नागरिकांचा निरुत्साह दिसून येतो. राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी दिसत असली तरी लशीची दुसरी मात्रा घेण्याकडे नागरिकांनी फिरवलेली पाठ ही सरकारसाठी चिंतेची बाब आहे. नागरिकांची बेफिकिरी, कोरोना रुग्णांची घटती संख्या आणि कोरोना विषाणू आता संपला अशी भावना दृढ होत असल्यानं नागरिक दुसऱ्या मात्रेकडे दुर्लक्ष करत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. लसीकरणाबाबत सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. घरोघरी जाऊन नागरिकांना लसीकरणासाठी केंद्राकडे आणलं जात आहे. विविध माध्यमातून समुपदेशन करून नागरिकांना प्रोत्साहित केलं जात आहे. राज्यात काही ठिकाणी पेट्रोल पंपावरही लसीकरण सुरू झालं आहे. राज्यातल्या लशीच्या दुसऱ्या मात्रेविषयी अधिक माहिती देत आहेत राज्य लसीकरण अधिकारी डॉक्टर सचिन देसाई. आपल्या राज्यात 16 जानेवारीपासून
कोविड लसीकरणाची मोहीम सुरू झाली. सुरुवातीला लसीचा पुरवठा कमी असल्यामुळे लसीकरणाचा वेग हा अतिशय कमी होता, परंतु जसा जसा पुरवठा वाढत गेला त्याच पद्धतीने मग लसीकरणाचे टक्केवारी वाढत गेलेली आहे. मे महिन्यामध्ये लसीकरणाची टक्केवारी ही 20% होती, तर ती जून महिन्यामध्ये 29% वाढली. जुलै महिन्यामध्ये ती 36% होती. ऑगस्ट महिन्यामध्ये 47% होती. तर आता डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत राज्याची पहिल्या डोसची टक्केवारी 86% झालेली आहे. याशिवाय दुसऱ्या डोसची टक्केवारी 51% झालेली आहे. त्यामुळे निश्चितच राज्यामध्ये पहिला व दुसरा डोस घेण्याच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. असे असूनही अजूनही पहिल्या डोसचे जवळजवळ 14% लाभार्थी हे राहिलेले आहे. याशिवाय ज्यांनी पहिला डोस कंप्लीट केलेला आहे आणि दुसरा डोस घेतला नाही अशा पण लाभार्थींची संख्याही मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये आहे. राज्यामध्ये पहिला डोस 100% पूर्ण झालेल्या मध्ये मुंबई याशिवाय पुणे जिल्हा आहे आणि 95% पहिला डोस झालेल्यामध्ये भंडारा आहे, सिंधुदुर्ग आहे, नागपूर आहे. तर 92 ते 90% लसीकरणाचा पहिला डोस झालेल्यांमध्ये रायगड, वर्धा, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, अमरावती जिल्हा, सोलापूर, नाशिक यांचा पहिला डोसचं टक्केवारी ही 82 ते 79 या दरम्यान आहे. नंदुरबार, नांदेड, बीड, हिंगोली, गडचिरोली, परभणी असे धुळे आहे या जिल्ह्यांचे पहिल्या डोसची टक्केवारी 75% पेक्षा कमी आहे. तर सरासरी आतापर्यंत राज्यातील पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची टक्केवारी 86% आहे आणि दुसरा डोस घेतलेल्यांची टक्केवारी 52% आहे. दुसरा डोस घेतलेल्यांमध्ये पण मुंबई हाय आघाडीवर असून त्यांची टक्केवारी 81% आहे. त्या खालोखाल पुणे जिल्हा 71%, भंडारा 69%, सिंधुदुर्ग 66%, नागपूर 56%, रायगड 58% याप्रमाणे टक्केवारी आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपलं लसीकरण पूर्ण करावं यासाठी हर घर दस्तक मोहीम केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यापासून राबवत आहे. त्यामुळे डिसेंबर 31 पर्यंत राज्याचं पहिला डोसचं टार्गेट 100% होण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न सर्व जिल्ह्यांनी मनपा करत आहे आणि निश्चितच आपण हे 100% पहिल्या डोसचं लक्ष्य गाठू असा मला विश्वास आहे. याशिवाय या हर घर दस्तक मध्ये आपल्या ज्या आरोग्याच्या आणि इतर विभागाच्या टीम्स आहेत या घरोघरी भेट देऊन पहिल्या डोसचे राहिलेले लाभार्थी याशिवाय दुसऱ्या डोसचे राहिलेले लाभार्थी यांच्या याद्या करून त्या सर्वांना लसीकरणाच्या ठिकाणी बोलवून लसीकरणासाठी त्यांचं मन वळवत आहे. याशिवाय त्यांना लसीकरणाला आणून लगेचच लसीकरणाची प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये लसीकरण हे झालेलं आहे. तर अशा प्रकारे जिल्ह्यामध्येही वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह मेथड्स वापरून जास्तीत जास्त लसीकरण कसं होईल या दृष्टीने प्रयत्न हे चालू आहेत. त्यामुळे राज्य इतर राज्यांच्या मानाने निश्चितच लवकरात लवकर पहिल्या डोसचं 100%, त्याचबरोबर नजीकच्या काळातच दुसऱ्या डोसचं पण 100% लसीकरण करेल याबद्दल काही शंका नाही. कोरोना विषाणूच्या प्रसाराची टांगती तलवार अजूनही आपल्या डोक्यावर आहेच. आता तर ओमायक्रॉन या नव्या अवतारामुळे जगासमोरचं आव्हान आणखी वाढलं आहे. महामारीला रोखण्यासाठी भारतासह अनेक देश उपाययोजना आखत आहेत. प्रत्येक देशात मास्क घालणं बंधनकारक केलं जात आहे. तसंच कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवल्या जात आहेत. दुसऱ्या लाटेनंतर आलेली मरगळ झटकून आपल्याला पुढच्या संकटासाठी सज्ज राहायचं आहे. त्यासाठी सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करणं आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. लशीच्या दोन्ही मात्रा घ्यायच्या आहेत, पण लस घेतली तरी सार्वजनिक ठिकाणी वापरताना काळजी घेणं आवश्यक आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि सोनाली मंचेकर आणि निवेदन सुनील कांबळे.